श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत, उद्धवा, अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिश्चितं यद्विज्ञाय पुमान् सद्यो जव्हाद वैकल्पिकं भ्रमं. प्राचीन काळाच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे ते सांख्यशास्त्र, तो सांख्ययोग मी तुला सांगतो. हे जाणलं असता मनुष्य काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो. तो भ्रमातनं अगदी सहज बाहेर पडू शकतो. अगदी सुरुवातीला जेव्हा प्रलयकाल होता तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळूनच एकच तत्व होतं. नंतर जेव्हा कृतयुग आलं तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्व होतं. कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होतं. मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हतं. माया आणि तीत प्रतिबिंब झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेलं. त्यापैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात. तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपं धारण केली आहे. दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा, त्याला पुरुष म्हणतात. उद्धवा, जीवांच्या शुभ अशुभ कर्मांनुसार मीच म्हणजे भगवंताने प्रकृतीला प्रक्षुब्ध केलं. तेव्हा तिच्यापासून सत्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. त्यांच्यापासून क्रियाशक्तीप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तीप्रधान महत्त्व हे प्रगट झालं. हे दोघंही एकमेकात मिसळलेलेच आहेत. महत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला. हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. तो अहंकार सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा आहे. अहंकार सुद्धा तीन प्रकारचा आहे. पंचतन्मात्रा, इंद्रिय आणि मन ही अहंकाराची कार्य आहेत. म्हणून तो जड आणि चेतन असा उभयात्मक आहे. तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांच्यापासून पंचमहाभूत उत्पन्न झाली. राजस अहंकारापासून इंद्रिय आणि सात्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या 11 देवता प्रगट झाल्या. हे सगळं माझ्या प्रेरणेने सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांड रूप अंड उत्पन्न केलं. हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले तेव्हा मीच नारायण रूपाने त्यात विराजमान झालो. माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली. त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. विश्वस्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची आणि त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूत प्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य आदींसाठी पृथ्वी हे स्थान ठरवलं गेलं. या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महरलोक आदी सिद्धांची निवासस्थानं ठरवल्या गेली. ब्रह्मदेवानी असुर आणि नागांसाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले. या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. उद्धवा, योग योगस्य तपश्चैव
न्यासस्य गतयो मलाः. योग, तपश्चर्या आणि संन्यास यांच्याद्वारे महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक रूप उत्तम गती प्राप्त होती. हे लोक प्राप्त करायचे असतील तर योगाचं आचरण करावं लागेल, तपश्चर्या करावं लागेल आणि संन्यास घ्यावा लागेल, तर हे लोक प्राप्त होतील. आणि भक्तियोगाने मात्र माझं परमधाम प्राप्त होतं. हे कर्मयुक्त जग कर्मफल देणाऱ्या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जातं. लहान मोठे कृश स्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व प्रकृती आणि पुरुष या दोघांच्या संयोगानेच होतात. ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे असतं तेच मध्ये असतं आणि तेच सत्य आहे. कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे. जशी बांगड्या, कुंडल आदी सोन्याची कार्य किंवा घडा, गाडगं आदी मातीचं कार्य. पहिला कारण पदार्थ ज्या परमकारणाच्या आधाराने पुढील कार्य पदार्थाला उत्पन्न करतो तेच परमकारण केवळ सत्य असतं, कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असतं. सुरुवातीला ही माती असते, त्याचा घट तयार होतो, पण घट फुटला की नंतर पुन्हा होते ती मातीच आहे. राजा भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, जसा भिजलेल्या मातीचा गोळा घड्याचे कारण असतो, पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधारानेच घडारूप कार्याचे कारण बनतो. भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही माती, म्हणून माती हे एकमेव सत्य आहे. ह्या प्रपंचाचे उपादान कारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काळ आहे. प्रकृती, परमपुरुष आणि काळ ही तिन्ही रूप खरं पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. जोपर्यंत परमात्म्याची इक्षण शक्ती आपलं काम करीत राहते तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगांसाठी कारण कार्यरूपाने हे विविध सृष्टीचक्र अखंड चालू राहते. उद्धवा, मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असतं तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती आणि संहार होत असतात. जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. अन्ये प्रलीयते मर्त्य मन्नं धानासुलीलये, धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गंधे प्रलीयते. विनाशाच्या वेळेस प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंध तन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. रूप वायूमध्ये, रूपम वायौ सच स्पर्शै लीलते सोपि चांबरे, अंबरम शब्द तन्मात्र इंद्रियाणी स्वयोनिषु. रूप वायूमध्ये, वायुस्पर्शामध्ये, स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्द तन्मात्रेमध्ये लीन होऊन जातं. इंद्रिय आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. हे उद्धवा, राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकारामध्ये, मनामध्ये, शब्द तन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार महत्त्वामध्ये लीन होऊन जातो. ते महत्त्व आपल्याला कारण असलेल्या त्रिगुणांमध्ये लीन होऊन जातं. गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती अविनाशी काळामध्ये लीन होऊन जाते. कालो मायामय जीवे जीव आत्मनिमय्यजे. काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्ये अजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थिर राहतो.
तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. अशा प्रकारे विवेकदृष्टीने जो पाहतो त्याच्या चित्तामध्ये भेदविषयक भ्रम कसा निर्माण होईल आणि झाला तरी हृदयात कसं टिकू शकेल? सूर्योदयानंतर आकाशात अंधकार कसं काय राहू शकेल? उद्धवा, जेव्हा त्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते की एकंदरीत सगळीकडे एकमेव भगवंत व्यापलेला आहे, जिथून उत्पत्ती झाली आहे तिथेच लय होणार आहे, आणि फक्त स्थिर काय आहे तर एकमेव जिथून उत्पत्ती झाली आहे ते स्थिर आहे. हे जे उत्पत्ती झालेलं ब्रह्मांड आहे हे नाशवंत आहे, आणि हे नाश पावल्यानंतर सुद्धा काय राहणार आहे तर सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम. समर्थ सुद्धा म्हणलेत, गुरुची स्तुती करत असताना सद्गुरूची शक्ती, सद्गुरूचं वर्णन करत असताना समर्थ दासबोधामध्ये म्हणले, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सगळ्यांचा नाश निश्चित आहे. सर्वदा अविनाश एक, फक्त भगवंताचं पद, आणि ज्या भगवंत सद्गुरू शक्तीमध्ये व्याप्त झालाय त्या सद्गुरू शक्तीचं अधिष्ठान मात्र निश्चितच स्थिर राहतं. अशा प्रकारे विवेकदृष्टीने जो पाहतो त्याच्या चित्तामध्ये भेदविषयक भ्रम कसा निर्माण होईल आणि झाला तरी हृदयात टिकू कसा शकेल? सूर्योदयानंतर आकाशात अंधकार कसं काय राहू शकेल? उद्धवा, एकदा ज्ञानाचा प्रकाश पडला की अंधकार निश्चितच दूर होणार. एष सांख्य विधी प्रोक्त संशय ग्रंथी भेदनः प्रतिलोमानुलोमाभ्यान परावरदृशामया. कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणाऱ्या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्तीपर्यंतचे सांख्यशास्त्र तुला सांगितले. यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय निश्चितच नाहीसा होतो. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्णांनी अशा प्रकारे सांख्ययोगाचं वर्णन केलं. यानंतर भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवाला तिन्ही गुणांच्या वृत्तींचं निरूपण करते. सत्व, रज, तम या तिन्ही वृत्ती यांचे गुण काय आहेत, या गुणांमध्ये भेद काय काय आहेत याचं वर्णन करते. ते वर्णन आपल्याला ऐकायचंय उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.